नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत. त्याचं नाव आहे, तो एक यशस्वी रिअल इस्टेट डेव्हलपर आणि इन्व्हेस्टर आहे. देशमुख इन्फ्रा ग्रुप या आपल्या कंपनीच्या माध्यमातून तो लक्झरी अपार्टमेंट, कमर्शियल टॉवर्स आणि प्लॉटिंग प्रोजेक्ट्स विकसित करतो. त्याची काम करण्याची पद्धत अत्यंत शार्प आणि कॅल्क्युलेटेड आहे. तसेच डील क्लोज करताना तो जास्त आक्रमक असतो. अनेकदा तो ग्रे एरियामध्ये काम करत असताना जमिनीचे वाद आणि पॉलिटिकल कनेक्शनचा उपयोग करून आपले प्रोजेक्ट्स पुढे नेतो. मार्केटमध्ये त्याचे मोठ्या क्लायंट्स आणि राजकारण्यांशी मजबूत संबंध आहेत. आपण जशी डील करतो त्या उलट विराज शॉर्टकट वापरून यश मिळवण्यावर भर देतो. त्यामुळेच तो स्कायलाईन हाईट्स प्रोजेक्ट पुढे जाऊ देत नाही आणि आपले क्लायंट हिसकावून घेण्याचा आणि त्यांची इमेज मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावर रियांश हलकंसं हसतो आणि विचारतो, त्याच्या मागे कोण आहे याचा तपास केला का? त्यावर सुमित म्हणतो, हो सर, आम्ही तपास केला, पण त्याच्या मागे कोणीही नाही असं आम्हाला समजलं आहे. फक्त विराज देशमुखच आपल्या कामात अडथळा निर्माण करू पाहतोय. त्यानंतर रियांश त्याच्यासोबत एक मीटिंग फिक्स करण्याचा आदेश सुमितला देतो. सुमित होकार देतो आणि बाहेर निघून जातो. त्यानंतर एक बॉडीगार्ड त्याला मानवीची बॅग आणून देतो. रियांश ती बॅग पाहतो तर त्यात मोबाईल, आश्रमातील सर्वांचा एक ग्रुप फोटो आणि एक डायरी होती, जी कदाचित मानवीने तिच्या खास गोष्टींसाठी लिहिली होती. तो ती वाचतो कारण त्याला इन्सोम्निया हा आजार होता. जोपर्यंत तो झोपेच्या गोळ्या घ्यायचा नाही तोपर्यंत त्याला झोप लागत नसे. मानवीची डायरी वाचत असताना तिच्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या घटना, दुःख आणि काही आनंदाच्या घटना देखील त्यात लिहिल्या होत्या. त्या वाचत असताना तिने आश्रमात आजपर्यंत काय काय सहन केलं आहे आणि आश्रमातील आयुष्य कोणकोणत्या अडचणींना भरलेले होते हे त्याच्या लक्षात येतं. हे सर्व मानवीने तिच्या डायरीत लिहून ठेवलं होतं. तिचा संघर्ष वाचून रियांशच्या हृदयात काहीतरी तुटल्याची भावना जाणवत होती. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. तो ती डायरी बंद करतो आणि पुन्हा तिच्या बॅगेत ठेवतो. तो उठून जिमकडे निघून जातो. त्याच्या आयुष्यात त्याने खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मानवी अजूनही झोपलेली होती. उषाजी तिला उठवण्यासाठी जातात तर तिचं अंग खूपच गरम झालं होतं. त्या मानवीला जागं करतात आणि डॉक्टरांकडे चल असं म्हणतात. पण मानवी मी ठीक आहे आणि कदाचित रात्री खूप वेळ मी थंड हवेत राहिल्यामुळे मला ताप चढला असेल असं म्हणते. उषाजी आणि मनोजजी यांना नक्कीच काहीतरी झालंय याची शंका होती, पण सारखं तेच विचारून त्यांना मानवीला अजून त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे ते दोघेही शांत राहतात. मानवी उठते आणि घड्याळाकडे पाहते. घड्याळ पाहताच ती पटकन उठते आणि स्वतःचं घाईघाईमध्ये आवरू लागते, कारण तिला खूप उशीर झाला होता. ती काहीही न खाताच आणि कोणाचीही काही न ऐकून घेता ऑफिसच्या दिशेने जायला निघते. इकडे रियांश आणि विराज आज समोरासमोर येणार होते.
रियांशला हरवणं किंवा मात देणं हे एवढं सोपं नव्हतं जेवढं विराजला वाटत होतं. तो त्याच्या माणसांच्या जीवावर रियांशला नडत होता. त्यांना बाजूला सारणं रियांशसाठी एक छोटंसं काम होतं. पण रियांशला पाहायचं होतं की विराज नक्की काय करण्याचा प्रयत्न करत होता. तो त्याच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा उद्देश नक्की काय होता. मानवी पटकन ऑटो पकडते आणि ऑफिसमध्ये पोहोचते. सकाळचे 10:30 वाजले होते. रियांश 9 वाजताच ऑफिसला पोहोचला होता. तो मानवीच्या येण्याची वाट पाहत होता. त्याला त्याच्या कालच्या वागणुकीचा खूपच राग येत होता. त्याने काल जो काही मूर्खपणा केला होता त्यामुळे त्याला मानवीची जरा जास्तच काळजी वाटत होती. ती कशी असेल आणि कालच्या प्रकारामुळे ती ऑफिसमधून रिझाईन तर करणार नाही ना, हीच गोष्ट सतत त्याच्या डोक्यात फिरत होती. त्याची विराजसोबत 11 वाजता मीटिंग होती. विराजने मीटिंग हॉटेलऐवजी ऑफिसमध्ये घेऊया असं म्हणाला होता. त्यामुळे रियांशने सर्व तयारी ही ऑफिसमध्येच करायला लावली होती. रियांश यशला फोन करतो आणि त्याला केबिनमध्ये बोलावतो. यश केबिनमध्ये येताच तो त्याला मानवीविषयी विचारतो. मानवीचा काही फोन किंवा मेसेज आला होता का हे विचारतो. यश त्याला नकार देतो. रियांश त्याला मीटिंग रूम तयार करा असं सांगतो आणि मानवी येताच तिला माझ्या केबिनमध्ये पाठवा असा आदेश देतो. मानवी रिक्षाने थेट ऑफिसमध्ये पोहोचली होती. तिला कालची घटना अगदी स्पष्टच आठवत होती. पण तिने आश्रमाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता तिला हे काम टिकवणं गरजेचं होतं. तिच्यासाठी रियांशपेक्षा आश्रमातील मुले आणि व्यक्ती जास्त महत्त्वाच्या होत्या. काही मिनिटांमध्येच ती ऑफिसमध्ये पोहोचते. ती आत येणार तोच काही गाड्या एकामागे एक येऊन थांबतात आणि त्यातून विराज देशमुख आणि त्याचे काही बॉडीगार्ड्स उतरतात. बॉडीगार्ड्सने पूर्ण रस्ता ब्लॉक केला होता. त्यामुळे मानवीला आत जाता येत नव्हतं. जेव्हा सर्व बॉडीगार्ड्स आणि विराज लिफ्टमध्ये पोहोचतात तेव्हाच मानवी ही पटकन त्याच लिफ्टमध्ये शिरते. पण ती धावत असल्यामुळे तिचा पाय घसरतो आणि विराज तिला पकडून आधार देतो. ती लगेच सरळ उभी राहते. विराज म्हणतो, मिस, तुमची तब्येत ठीक नाही. तुम्हाला इथे नाही, दवाखान्यात असायला हवं. त्यावर मानवी त्याला थँक्यू असं म्हणते आणि मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका असं देखील म्हणते. विराज पहिल्या नजरेतच मानवीवर फिदा झाला होता. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. विराज आणि मानवी एकत्रच एकाच फ्लोअरवरती उतरतात. रियांश मीटिंग रूममध्ये विराजची वाट पाहत होता. मानवी तिच्या टेबलवरती जाऊन बसते. विराजची नजर तिच्यावर पडते आणि तो तिच्या त्या सौंदर्यात हरवून जातो. मानवी टेबलवर बसताच यश पटकन तिच्यासमोर येतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि एवढा उशीर का झाला असं विचारतो. मानवी फक्त त्याला सॉरी म्हणते. यश तुम्हाला सरांनी केबिनमध्ये बोलावलं आहे असं सांगतो. मीटिंग संपताच मी तुम्हाला फोन करतो, तुम्ही मीटिंग रूममध्ये या असं तो मानवीला सांगतो. त्यानंतर त्याचे लक्ष विराजवर जाते. तो एकटक मानवीकडे पाहत होता. यश त्याच्यासमोर जाऊन म्हणतो, मिस्टर देशमुख,
चला सर तुमचीच वाट पाहत आहेत. त्याचा आवाज ऐकताच विराज भानावर येतो आणि हो इतकेच बोलतो आणि मीटिंग रूमकडे चालू लागतो. तो मीटिंग रूममध्ये पोहोचताच त्याची रियांश आणि विराजची नजर एकमेकांना भिडते. जणू दोघेही एकमेकांना खुन्नस देत होते. पण यश पटकन मध्ये येतो आणि दोघांना बसायला सांगतो. एक होता रियांश सक्सेना, जो फक्त नावानेच बाजार हलवत होता, तर दुसरा विराज देशमुख, जो त्याला मागे खेचू पाहत होता. रियांश हलकसं हसत त्याच्या खुर्चीवर बसतो. पण त्या हसण्यात धार होती. तो म्हणतो, तर तूच आहेस का विराज देशमुख? खूप नाव ऐकलंय. रियांश म्हणतो, आणि तू रियांश सक्सेना. लोक म्हणतात तू डील जिंकत नाहीस तर लोकांना हरवतोस. दोघे पण बसले, पण टेबलच्या दोन टोकांवर, अजूनही अंतर राखून. रियांश पुढे झुकला. आपण कधी भेटलो नाही, पण एकमेकांविषयी मतं मात्र तयार केली आहेत. प्रश्न हा आहे की द्वेष नेमका सुरू कुठून झाला? विराज थोडा गंभीर झाला. तुझ्या प्रत्येक प्रोजेक्टने माझ्या मार्केटमध्ये घुसखोरी केली. तू जिथे पाऊल ठेवतोस तिथे माझे क्लायंट कमी होतात. मला कधी वाटलं नाही की हे फक्त बिझनेस आहे. रियांशने भुवया उंचावल्या. इंटरेस्टिंग. कारण माझ्या बाजूनेही तसंच दिसत होतं की तू माझ्या प्लॅन्समध्ये अडथळा का निर्माण करतोय. हे चुकून नाही तर मुद्दामून आहे. विराज थोडा हसला, पण ते हसू थंड होतं. म्हणजे आपण कधी भेटलो नाही, पण तरीही एकमेकांना शत्रू बनवले. रियांश शांतपणे म्हणाला, हो, अफवा, स्पर्धा आणि अहंकार एवढंच पुरेसं होतं. त्या रूममध्ये फक्त शांतता पसरली होती. जणू दोघेही एकमेकांचा अभ्यास करत होते. आज पहिल्यांदाच खरी ओळख होत आहे. विराज टेबलवर हात ठेवत विचारतो. मग आज ही मीटिंग कशासाठी? फक्त हे जाणून घेण्यासाठी की आपण एकमेकांना का ना आवडतो? रियांशच्या डोळ्यात चमक आली. नाही, तो म्हणाला, हे ठरवण्यासाठी की यापुढेही नावडतं राहायचं की त्या नावडीतून काही मोठं घडवायचं. विराज काही क्षण विचारात पडला. मग हलकसं स्मित करत तो म्हणाला, पहिली भेट आणि इतका मोठा प्रश्न? रियांश म्हणाला, मोठ्या लोकांच्या भेटी नेहमीच साध्या नसतात. बाहेर शहरात नवनवीन प्रोजेक्ट उभे राहत होते आणि रियांश आणि विराज या दोघांच्या मध्ये एक नवीन समीकरण तयार होण्याच्या उंबरठ्यावर होतं. तोच विराज म्हणतो, डील चांगली आहे, पण मला थोडा वेळ हवा आहे. एवढं बोलून तो जायला निघतो. रियांश त्याच्याकडे एका विचित्र नजरेने पाहत होता. विराजला निघालेलं पाहून यश लगेचच फोन करून मानवीला मीटिंग रूममध्ये या असं आदेश देतो. मानवी उठते, पण अचानक तिला गरगरतं आणि ती पुन्हा तिच्या खुर्चीवर बसते. तिच्यासोबत काय होत आहे हे तिलाच समजत नव्हतं. ती समोरील टेबलवर असणारा पाण्याचा ग्लास उचलते आणि त्यातलं पाणी पिते. त्यानंतर ती एक खोल श्वास घेते आणि मीटिंग रूममध्ये जायला निघते. विराज दरवाजाजवळ थांबतो आणि वळून रियांशला एक नजर टाकतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं, जणू तो काहीतरी मोठा खेळ खेळणार होता. बाहेरून मानवी दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाचा हँडल पकडते. तोच विराज
जोरात दार ओढतो, ज्यामुळे दरवाजाला पकडलेली मानवी थेट आतमध्ये ओढली जाते आणि ती विराजवर आदळते. विराज पटकन सॉरी म्हणतो. मानवी मागे सरकते. मानवीचा चेहरा पाहताच रियांश लगेच उभा राहतो. मानवीने डोक्याला एक हात लावला होता, तर तिचा दुसरा हात विराजने त्याच्या हातात पकडला होता. विराज तिला म्हणतो, आर यू ओके? मानवीच्या अंगात आधी ताप आणि कणकण होती. त्यात तिचे डोकं जोरात विराजवर आदळलं होतं, त्यामुळे तिने तिचे डोळे घट्ट मिटले होते. विराजने तिच्या डोक्याला हात लावताच ती डोके मागं घेते. विराज तिला पकडतो आणि खुर्चीवर बसवतो. त्यानंतर तो तिच्या पायासमोर बसतो आणि म्हणतो, तुझं अंग खूप गरम आहे. तुला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. तू चल, मी तुला घेऊन जातो. विराजची मानवीशी जवळीक पाहून रियांशला खूप राग येत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. 2-3 मिनिटांनंतर मानवी डोळे उघडते आणि विराजपासून लांब होते. मी ठीक आहे, एवढंच ती बोलते. यशचे लक्ष रियांशकडे जाते. त्याचा तो रागीट चेहरा पाहून यशच्या अंगावर काटा येतो, कारण रियांशचा राग त्याला ठाऊक होता. तो पटकन पुढे येतो आणि म्हणतो, मिस्टर विराज, तुम्ही जाऊ शकता. मिस मानवी आमच्या कंपनीत काम करतात, त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे नेण्याची जबाबदारी मी घेतो. विराजला मानवीला तिथे त्या अवस्थेत सोडू इच्छित नव्हता, पण त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं, त्यामुळे तो नाईलाजाने तिथून निघून जातो. रियांश मानवीकडे रागाने पाहत होता, तर मानवी मात्र कशीबशी स्वतःला सावरत उभी होती. तो यशकडे एक नजर टाकतो. त्याची नजर पाहताच यश पटकन बाहेर येतो आणि मीटिंग रूमचे दार बंद करतो. रियांश रागातच मानवीकडे जातो आणि तिच्या हाताला पकडतो. तो म्हणतो, तुला त्या विराज देशमुखने हात कसा लावला? तू त्याला स्वतःपासून दूर का केलं नाहीस? बोल. त्याने मानवीला इतकं घट्ट पकडलं होतं की मानवीचा हात लाल झाला होता. तिला खूप त्रास होत होता. ती फक्त मला सोडा इतकंच बोलत होती. रियांशचा राग खूपच भयंकर होता. तो ज्या पद्धतीने मानवीला हात पकडून प्रश्न विचारत होता, त्यावरून तो अजून किती भयंकर वागू शकतो याचा अंदाज कोणीही लावू शकत होतं. मानवीच्या वेदना वाढतच होत्या. रियांश तिला हातावर वारंवार दाब देत होता आणि हलवत होता. आता मानवीच्या अंगात कसलीच ताकद उरली नव्हती. 2 मिनिटांमध्येच मानवीची तब्येत पूर्ण बिघडते आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरतो आणि ती बेशुद्ध होते. रियांशला जाणवतं की मानवीने डोळे मिटले आहेत आणि अंग सोडून दिलं आहे. तो तिला कमरेला हात घालून पकडतो आणि स्वतःकडे ओढतो. तो तिला आवाज देतो, पण ती काहीच प्रतिक्रिया देत नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मानवी बेशुद्ध झाली आहे. तो तिच्या डोक्याला हात लावतो. तिचे शरीर तापाने फणफणत होते. तो पटकन हात बाजूला घेतो आणि तिला उचलून स्वतःच्या केबिनमध्ये घेऊन जातो. यश मीटिंग रूम बाहेरच उभा होता. तो काही बोलणार त्याआधीच रियांश त्याला डॉक्टरांना बोलवण्याचा आदेश देतो. यश डॉक्टरांना फोन करतो आणि ऑफिसमध्ये बोलावतो. रियांश मानवीला केबिनमध्ये नेत असताना त्या फ्लोअरवरती काम करणारा स्टाफ आश्चर्याने पाहत होता. केबिनमध्ये पोहोचताच रियांश मानवीला एका सोफ्यावर झोपवतो आणि तिला जागी करण्याचा प्रयत्न करू लागतो.
पण ती काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. तो तिला घट्ट स्वतःच्या मिठीत घेतो. तिला असं निपचित पडलेलं पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तो म्हणतो, मला ती बिनधास्त आणि कोणाशीही न डगमगता भिडणारी मानवी बघायला आवडते. ही अशी निपचित पडलेली मानवी नाही. मी तुला काहीही होऊ देणार नाही. मला आपली भांडणं आणि टशन अजून जागायचं आहे. त्याचं हे बोलणं चालू असतानाच यश डॉक्टरांना घेऊन केबिनमध्ये येतो आणि समोरील दृश्य पाहून तो थक्क होतो. पण लगेचच भानावर येऊन तो रियांशला आवाज देतो. रियांश मानवीला पटकन खाली झोपवतो आणि डॉक्टरांना तिला चेक करा असा आदेश देतो. डॉक्टर मानवीला चेक करतात आणि त्वरित तिला IV फ्लुइड्स सुरू करतात. त्यातून ताप कमी करण्यासाठी इंजेक्शन्स सोडली जातात. त्याचबरोबर डॉक्टर तिचा ताप, ब्लड प्रेशर, हार्ट रेट चेक करतात. जास्त ताप असल्यामुळे तिचे ब्लड टेस्ट करावे लागेल असेही ते सुचवतात आणि जर 2 तासात तिला शुद्ध आली नाही तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं देखील सांगतात. रियांश खूप घाबरला होता. त्याला मानवीला गमावण्याची भीती वाटू लागली होती. डॉक्टर रियांशला मदतीसाठी बोलवतात आणि मानवीचे ब्लड घेतात. त्यानंतर ते टेस्टसाठी पाठवतात आणि रिपोर्ट आल्यावरती काय प्रॉब्लेम आहे हे समजेल असं देखील ते सांगतात. यश त्यांना घेऊन एका बाजूच्याच केबिनमध्ये बसवतो. रियांश मानवीच्या शेजारीच बसला होता. तासाभराने बॉटल संपते तेव्हा रियांश डॉक्टरांना बोलावतो. डॉक्टर मानवीचा ताप पुन्हा चेक करतात. ताप थोडा उतरला होता पण ती अजूनही बेशुद्ध होती. डॉक्टर तिला दुसरी बॉटल लावतात आणि त्यात पण काही इंजेक्शन्स सोडतात. बाहेर ऑफिसमध्ये फक्त चर्चा आणि कुजबूज चालली होती. रियांश आणि मानवीचं नातं नक्की काय आहे? आपला बॉस तर मुलींपासून 4 हात लांब राहतो. मग त्याने मानवीला कशी काय उचलून नेली? काही वेळातच रिपोर्ट येतात. ते नॉर्मल होते. पण मग मानवी अजूनही शुद्धीवर का आली नव्हती हेच डॉक्टरांना समजत नव्हतं. ते रियांशला म्हणतात, मिस्टर सक्सेना, काही टेन्शन होतं का यांना? अशी एखादी गोष्ट घडली होती का ज्याचा ताण यांच्यावर आला आहे आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे? रियांशला त्याचं काल केलेलं कृत्य आठवतं आणि समजतं की मानवीच्या या अवस्थेला तोच जबाबदार आहे. तो होकार देतो. डॉक्टर म्हणतात, कदाचित त्याच गोष्टीमुळे यांनी ताण घेतला आहे आणि त्यात यांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. या दोन्ही गोष्टी एकत्रच रिॲक्ट झाल्या आणि म्हणूनच त्या बेशुद्ध झाल्या आहेत. त्या शुद्धीवर आल्या की लगेचच त्यांना काहीतरी खायला द्या आणि त्यांना मानसिक ताण येणार नाही याची पण काळजी घ्या. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनेलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय बाय. भेटूया पुढच्या भागात.